मोदींचा मतदारसंघ वाराणसीत सध्या काय राजकीय वातावरण आहे आणि वाराणसीतल्या स्थानिकांना नेमकं काय वाटतं या निवडणुकीबद्दल याचा थेट वाराणसीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। वाराणसीमध्ये मतदान होत आहे आणि वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणूस या ठिकाणी राहतो। माझ्यासोबत एक पंडित आहेत, त्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिराचं पूजन देखील केलं होतं आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गुरुजी, सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा आणि वाराणसीमध्ये तुम्ही काय कार्य करतात? माझं नाव गजानन जोतकर, मी बीड जिल्ह्यातला आहे। बीड जिल्ह्यामध्ये कळसंबर गाव आहे तर तिथून इथे आलो 10 वर्षापूर्वी। आता काशी हिंदू विश्वविद्यालयात PhDचं अध्ययन चालू आहे। वाराणसीमध्ये विकास केल्याचा दावा होतो, काय नक्की तुम्ही गेल्या 10 वर्षापासून इथे पाहतात, काय काय बदल झालेले आहेत? वाराणसीमध्ये विश्वनाथ कॉरिडॉर मुख्य, पहिले असं संभव नव्हतं, गर्दी झाल्याच्या नंतर आता इतकं विश्वनाथ कॉरिडॉर इतकं मोठ्या प्रमाणात इतकं व्यवस्थित मोठं केलं आहे। त्यानंतर दुसरा मोठा विकास आहे रस्त्यांचा। गल्लींचं शहर म्हणून वाराणसीला ओळख आहे आणि 80 घाट म्हणजे 80 घाटांचे शहर म्हणून वाराणसीला ओळख आहे। आणि गंगा मुख्य, आपली जी परमपाविनी मा गंगा आहे त्याचे तर सतत नित्य नमामि गंगे प्रोजेक्टमध्ये गंगाचं शुद्धीकरण, त्यानंतर रोज घाटावर झाडू लावणं, म्हणजे ज्या पद्धतीने ते व्यवस्थित होत आहे। तुम्ही आज घाटावर गेलात तर तुम्हाला दिसेल की कशा प्रकारची स्वच्छता आहे। त्यानंतर तुम्हाला एअरपोर्टला जायचं असेल तर डायरेक्ट आता रोड झाला आहे, फ्लायओव्हर चालले, तुम्ही डायरेक्ट एअरपोर्ट। पहिली अशी स्थिती होती की एअरपोर्टला जायचं म्हणजे ते तुमचं फ्लाईट सुटायची सुद्धा शक्यता होती, इतकं स्थिती। बाकी गल्ल्यांमध्ये पूर्ण अंडरग्राऊंडचं काम विद्युत विभागाने केलं। त्यानंतर नळ 24 घरोघरी नळ, पाण्याची व्यवस्था, पहिले ह्या सगळ्या व्यवस्था ठीक नव्हत्या। मुख्य बिजली म्हणजे लाईटची समस्या फार होती, तर लाईटची समस्या आता 1 मिनिट सुद्धा लाईट जात नाही, एवढं मोठं कार्य त्यांनी केलं 10 वर्षामध्ये। तुम्ही कुठून आलेला आहात आणि इथे कसं काम करता? विष्णू महाराज माझं नाव आहे। इथं जनार्दन स्वामींचा पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांचा मठ आहे, त्या मठामध्ये सेवा करतो, व्यवस्था करतो आणि माझं अध्ययन पण करतोय। किती लोक इथं मराठी माणसं राहतात? हजारो मराठी भाषिक लोक या ठिकाणी आहेत। अनेक परिवार तर पिढ्यानुपिढ्या या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि अनेक जण शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा, वेद अध्ययनाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा अनेक तरुण आलेले। ते हे गुरुजी पण आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। तुमचं नाव सांगा पहिलं आणि कुठून आलात महाराष्ट्रातून? माझं नाव मदन कृष्ण केनेकर आणि मी आलोय पांडुरंजनगाव, संभाजीनगर जिल्ह्यामधनं, पैठण तालुका। किती वर्ष झाली इथे? 10 वर्ष। 10 वर्ष झाले। कसा अनुभव येतो वाराणसीमध्ये आले तर? खूप सुंदर। काशी अशी जागा आहे जी सोडायची बिलकुल इच्छा नाही होणार आणि इथंच वास करायचा इच्छा आहे पुरी। तर हे होते या ठिकाणी पंडिताचं शिक्षण घेण्यासाठी आले महाराष्ट्रातून विद्यार्थी। आता या ठिकाणी वेगवेगळ्या पूजा करतात। खास करून म्हणजे जर आपण पाहिलं तर काशी विश्वनाथचा कॉरिडॉर असो, राम मंदिराचं झालेलं उद्घाटन असो, या सगळ्यामध्ये मराठी माणसाचा खारीचा वाटा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी पदोपदी जाणवताना पाहायला मिळतो। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, उडारी न्यूज, वाराणसी।